नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण खतांबद्दल माहिती बघणार आहोत। कृषिकमध्ये सध्या आपण आहोत 2024 येते आणि सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत कॉटन ॲज वेल ॲज बाकीचे जे पिकं आहेत त्या पिकानुसार जे महादन न्यू टेक्नॉलॉजी विकसित केली आहे क्रॉपटेकची, ती कशी काम करते आणि शेतकऱ्यांना त्याचा कसा लाभ होऊ शकतो आणि कमीत जेवढं आवश्यक आहे तेवढंच ते आपण कसं देऊ शकतो। काही क्वेश्चन जर आपले असतील तर आपण त्यांना ते विचारू। सर स्वागत आहे आपलं फार्मिंग ब्लॉग्सवरती। नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी गणिनाथ डोळे, राष्ट्रीय प्रशिक्षण प्रमुख महादन ॲग्रीटेक लिमिटेडमधून बोलत आहे। आज कृषक बारामतीमध्ये सर्व उपस्थित शेतकरी बांधवांचं स्वागत। आणि आपण पाहत आहोत की महादन कंपनी, मी थोडक्यात महादन कंपनीबद्दल बोलतो अगोदर। महादन एक अग्रेसर ब्रँड जो मागील 33 वर्ष होऊन गेले शेतकरी बांधवांना खत विक्रीबरोबरच सेवा आणि सल्ला यांच्या माध्यमातून पिकांचं दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे। आणि याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणून आज लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन आपण महादन कंपनीनं कृषक KVK बारामती यांच्या प्रक्षेत्रावरती घेतले आहेत। महादन ॲग्रीटेक लिमिटेडनं यामध्ये प्रामुख्याने मका, कांदा, त्याच्यानंतर ऊस, त्याच्यानंतर टोमॅटो, केळी, सोयाबीन आणि मिरची या पिकांचे प्रात्यक्षिक प्लॉट आपण घेतले आहेत। तर या पिकामध्ये आपण क्रॉपटेक तंत्रज्ञान आणि सोलोटेक तंत्रज्ञान हे वापरलेलं आहे। मित्रांनो, पारंपरिक शेती करत असताना शेतकरी बंधू आपण नेहमी खतं वापरतो। खत हे पिकाचं अन्न आहे, हे दिलंच गेलं पाहिजे। पण त्याचा अर्थ असा आहे की खतं दिले म्हणजे कुठल्याही प्रमाणात, किती प्रमाणात दिलं असं नाही, ते योग्य प्रमाणात म्हणजे शिफारस केलेल्या मात्रेप्रमाणे दिली गेली पाहिजेत। परंतु हे शेतकऱ्यांकडून साधलं जात नाही। शेतकरी काय करतात, बाजारात जातात, खतं आणतात, खतंही चांगलीच आहेत, बाजारात जातात, खतं आणतात, मिक्स करतात, पण त्याप्रमाणे आपला जो शिफारस केलेली मात्रा आहे ती जात नाही। बऱ्याच वेळा शेतकरी फक्त कॉम्प्लेक्सची एकच बॅग आणतो, DAP आण 10-26-26 आण, आणि फक्त त्याच्यातून 3 घटक जातात। मग बाकीचे सेकंडरी मायक्रोन्यूट्रिएंट हे वापरतच नाहीत। काही नाही मायक्रोन्यूट्रिएंट माहीतसुद्धा नाहीत, मग उत्पादन कसं वाढेल? पिकाला मुख्य अन्नद्रव्याबरोबर दुय्यम अन्नद्रव्ये जसं की मॅग्नेशियम, सल्फर आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये झिंक, बोरॉन, फेरस हे देखील महत्त्वाचे आहेत। आजच्या आपल्या भारतातल्या जमिनीचा जर विचार केला किंवा महाराष्ट्रातल्या जमिनीचा जर विचार केला तर झिंकची कमतरता मोठ्या प्रमाणात आहे, बोरॉनची कमतरता मोठ्या प्रमाणात आहे, फेरसची देखील, आणि सल्फरची 85% जमिनीमध्ये सल्फरची कमतरता आहे। पण शेतकऱ्याबद्दल या जाणीव किंवा जागरूकता फार कमी आहे, फक्त कॉम्प्लेक्सवरती जातात। पण पिकाला हे लागतंय, पण आणून सुद्धा ते हे करतात, अप्रमाणित मिश्रण करतात। मग शेतकऱ्यांनी वेगवेगळी खतं जाणं, बाजारातून आणणं, ते मिक्स करणं, ते प्रमाण एकसारखं मिश्रण होत नाही। एक तर तुमचं अप्रमाणित डोस गेला, दुसरं गोष्ट काय होते, अप्रमाणित ते झालेलं मिश्रण, अप्रमाणित डोस तुमचा एकसारखा मिश्रण होत नाही। मग ते अप्रमाणित झालेलं मिश्रण तुमचं त्या पिकाला डोस म्हणून शेतकरी देतो। त्या ठिकाणी काय होतं, आपल्याला पाहिजे की त्या पिकाला जे सगळे घटक तिथं मुळीच्या 5 ते 7 सेंटीमीटर बाजूला तिथंच पडले पाहिजेत। ही शाश्वती मिळते का आपल्याला? अजिबात नाही। मग कुठं N पडेल, कुठं P पडेल, कुठं K पडेल, कुठं मायक्रोन्यूट्रिएंट पडेल, कुठं सेकंडरी बाजूला पडेल, लांबचं पडलेलं मुळीच्या घेऊ शकेल का? नाही घेणार ते। म्हणून मित्रांनो, ह्या सर्व प्रश्न, याचा परिणाम काय होतो, एक तर अप्रमाणित मिश्र, त्यामुळे डोस तुमचा वाढला, एक्सेस साल्ट तुमच्या जमिनीत वाढले, pH वाढला, EC वाढला, चुनखडीचं प्रमाण वाढलं, परिणामी अपटेक तुमचा वाढत नाही, दिलेलं खत तुमचं उपलब्ध होत नाही, आणि त्याप्रमाणे त्याचा परिणाम थेट जाणवतो उत्पादन वाढीवरती, उत्पादनाचा दर्जा आणि जमिनीचं आरोग्य तुमचं ढासळत चाललेलं आहे। या सर्व प्रश्नांवरती मात करण्यासाठी महादननं क्रॉपटेक टेक्नॉलॉजी ही निर्माण केलेली आहे। पीक निहाय या सर्वांचा विचार केला। जमिनीचं आरोग्य टिकून राहिलं पाहिजे, दुसरं महत्त्वाचा पिकाचा शिफारसप्रमाणे डोस गेला पाहिजे, तिसरं म्हणजे ते टाकल्यानंतर सगळं तुमच्या पिकाला उपलब्ध झालं पाहिजे, म्हणजे त्याचा लॉसेस नाही झाले पाहिजे, लिचिंग लॉसेस नाही झाले पाहिजे, व्हॉलेटायझेशन लॉसेस नाही झाले पाहिजे, पिकाला कार्यक्षम वापर त्या अन्नद्रव्याचा त्या खतामधून झाला पाहिजे। हे आहे क्रॉपटेक तंत्रज्ञान। पाहूयात आपण आता क्रॉपटेक या तंत्रज्ञानाची वैशिष्ट्ये। महादन क्रॉपटेक या खतामध्ये एकाच गोळीमध्ये 8 पोषक घटक आहेत जे पिकाला आवश्यक आहेत। यामध्ये एका गोळीमध्ये नत्र, स्फुरद, पालाश हे मुख्य अन्नद्रव्ये, दुय्यम अन्नद्रव्ये मॅग्नेशियम, सल्फर आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये झिंक, बोरॉन आणि फेरस एकाच गोळीमध्ये हे संतुलित प्रमाणात आहेत। आता दुसरं वैशिष्ट्य काय याचं, टाकल्यानंतर ते सहजपणे उपलब्ध होऊन द्यायचं तंत्रज्ञान, ते म्हणजे न्यूट्रिएंट अनलॉक टेक्नॉलॉजी। प्रत्येक गोळीवरती न्यूट्रिएंट अनलॉक टेक्नॉलॉजीचं कोटिंग केलेलं आहे। आता ही गोळी आतमध्ये पडली की काय होतं शेतकरी बंधूंनो, हा डोस दिला आपण, ही 40 किलोचीच बॅग आहे, पण त्या 40 किलोच्या बॅगमध्ये असणारे जे दाणे आहेत ते पिकाला दिले की एक जरी गोळी तिथं साईडला पडली त्या पिकाच्या मुळीच्या, तर त्या एका गोळीमधून सुद्धा तुम्हाला 8 पोषक घटक मिळणार आहेत। 3 नाही मिळणार, ते किती मिळणार आहे? 8। तुम्हाला जी वेगळी आणावं लागत इथं गरज नाही, वेगळी खतं आणायची गरज नाही, मिक्सिंग करायची गरज नाही, 8चे 8 पोषक घटक त्या पिकाला सहजपणे उपलब्ध करून द्यायचं तंत्रज्ञान, ते म्हणजे न्यूट्रिएंट अनलॉक टेक्नॉलॉजी। त्यामुळं पोषक अन्नद्रव्यांचा कार्यक्षम वापर त्या पिकासाठीच होतो आणि पिकाचं संतुलित पोषण, प्रत्येक रोपाचं संतुलित पोषण होतं, परिणामी उत्पादनात वाढ,
त्या उत्पादनाचा दर्जा सुधारला, त्याच्यानंतर तुमचा रासायनिक खतावरचा होणारा खर्च कमी झाला होतो आणि तुमचं जमिनीचं आरोग्य सातत्यानं टिकून राहतं, उत्पादनसुद्धा तुमचं चांगलं टिकून राहतं. उदाहरणार्थ आपण आता कांद्यावरती पाहूयात. कांदा पिकासाठी 8-21-21 हे तंत्रज्ञान काढलं, कापसासाठी सुद्धा 8-21-21 हे क्रॉपटेक 8-21-21, मकेसाठी 8-21-21 तंत्रज्ञान. कांद्यामध्ये पाहू शकता आपण की इथं हा पूर्ण क्रॉपटेक सोल्युशन वापरलेलं आहे. यामुळे हा 2 महिन्याचा कांदा आहे, व्हरायटी आहे भीमाशक्ती नावाची व्हरायटी, आणि 2 महिने झाले. तर 2 महिन्याच्या परिस्थितीला आपल्याला काय दिसतंय बघा, पाती हा क्रॉपटेकचा प्लॉट आहे. पातीची संख्या बघा, पातीचा कलर बघा, हा फार सुंदर प्रकारचा हा प्लॉट आहे. कम्पेअर टू हा DAPचा प्लॉट आहे, साधारण शेतकऱ्याचा प्लॉट, आणि हा क्रॉपटेकचा प्लॉट. इकडे हा क्रॉपटेक. ती शेतकऱ्यांची पद्धत पाहू शकता. हाईटमध्ये हा डिफरन्स पाहू शकता तुम्ही, राईट. हाईटमध्ये पाहू शकता, पातींच्या संख्येमध्ये पाहू शकता. त्याच्यानंतर आपण कंदाचं पोषण आत्ता सुरुवात झालेली आहे. कंद पोषणाचा कालावधी एकदम टर्जिट पात हे पाहू शकता, मुळ्यांची संख्या पाहू शकता. पुढं जाऊन काय होतं मग आपल्याला क्रॉपटेक वापरल्यामुळे हे तंत्रज्ञान काय होतं. नंबर 1 फायदा, शेतकऱ्याचा रासायनिक खतावरचा होणारा खर्च 20% कमी होतो. ज्या ठिकाणी रासायनिक खत शेतकरी कांदा पिकाला प्रति एकरी 10 ते 12 हजार आरामात खर्च करतात, तेवढी करायची गरज नाही. क्रॉपटेकमध्ये संपूर्ण संतुलित पोषण गेल्यामुळे आपल्याला तोच खर्च 8,500 पर्यंत सगळा होतो. संपूर्ण पोषण, इतरत्र खतं आणायची गरज नाही. सर याचं शेड्युलिंग कसं करावं? हां सांगतो. दुसरा फायदा करतो, शेड्युलिंग सांगतो. दुसरा फायदा काय होतो, तुमचं A आणि B दर्जाचा कांदा तुम्हाला 95% पुढे मिळतो, म्हणजे मार्केटेबल होऊन येईल तुम्हाला. तिसरा काय मिळतो फायदा, तुमचं उत्पादन 20% वाढतं. म्हणजे तुमचं काय होतं, जर ॲव्हरेज कांद्याचं उत्पादन बघितलं आपण तर 12 मेट्रिक टनापर्यंत आहे. 12वरती 20%, 12 दुने 2.5-3 मेट्रिक टनानं कांद्याचं उत्पादन प्रति एकरी वाढतं. आणि चाळीमध्ये कांदा कमीत कमी 5 ते 6 महिने साबित टिकून राहतो, सड होत नाही, काजळी येत नाही, वजन घटत नाही, आणि तुमचं कलर टिकून राहतो. असे 4 फायदे शेतकऱ्यांना मिळतात. म्हणून शेतकरी बांधव, क्रॉपटेक हे एक नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान कांदा पिकासाठी विकसित केलं, मकेसाठी विकसित केलं, कापसासाठी विकसित केलं, आणि भुईमुगासाठी सुद्धा विकसित केलं, बटाट्यासाठी विकसित केलं. आणि सोलुटेक हे फळबागांसाठी आणलं, बनानासाठी, केळीसाठी, नंतर टोमॅटोसाठी, द्राक्षासाठी आणि डाळिंबासाठी सुद्धा ते सोलुटेक तंत्रज्ञान. तर तुम्ही काय म्हणणार त्याचा डोस? सर माझा एक हां ठीक आहे. यू स्पीकिंग मला एक दुसरा प्रश्न आठवला की जर फार्मर 8-21-21चा वापर करत आहेत ऑनियनसाठी, म्हणजे कांद्यासाठी, बरोबर, तर त्या खताचा वापर केल्यानंतर जे कांद्याची जी कीपिंग क्वालिटी आहे ॲज कम्पेअर अदर फर्टिलायझर, डिफरन्सेस आहेत का? हां, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. सर्वसाधारण पद्धतीने खत टाकल्यानंतर शेतकऱ्यांना तो 2.5 ते 3 महिन्यामध्ये कांदा चाळीमध्ये साठवल्यानंतर तो बाहेर काढावा लागतो. म्हणजे सड व्हायला लागते, काजळी दिसायला लागते. ग्रेडिंग करा, म्हणजे आहे त्या भावानं, मग सडायचं त्यांना चिंता वाटते, अजून सडणार, आहे त्या बाजारभावानं विकावं लागतो. म्हणजे फटका बसला, तुमचा आर्थिक फटका बसला. परंतु क्रॉपटेक सोल्युशन वापरल्यामुळे, संपूर्ण पोषण झाल्यामुळे, त्या पिकामध्ये सगळे पोषक घेतल्यामुळे हा कांदा तुमचा 3 महिने नाही 6 महिन्यापर्यंत, 6-7 महिन्यापर्यंत साबित टिकून राहतो. साबित, काजळी येत नाही, सड होत नाही, वजन घट होत नाही, कलरसुद्धा आहे तो तसाच टिकून राहतो. परिणामी तुमचा असं का होतं, त्याच्यामध्ये सल्फर जो घटक आहे, पोषण तर सगळं संतुलित प्रमाणात गेलं, कारण संतुलित पोषण फार महत्त्वाचं आहे. क्रॉपटेक हे प्रॉडक्ट आहे, हे संतुलित पोषण आहे. पोषण, संतुलित पोषण, समाधान. मग याच्यामध्ये सल्फर आहे. कांद्यामध्ये तिखटपणा फार महत्त्वाचा आहे. तिखटपणा वाढला की तुमचं कीपिंग क्वालिटी वाढत असते, आणि तो सल्फर आहे त्याच्यामध्ये. आणि तो सल्फर तुमचा साठवणुकीमधलाच तुमची सड आणि काजळी हे होऊ देत नाही, वजनातील घट होऊ देत नाही. मायक्रोन्यूट्रिएंट सर ॲड ऑन केलेले NPK सोबत, बरोबर, त्याच्यामुळे ती कीपिंग क्वालिटी वाढते. त्याच्यामुळे त्यातला सल्फर हा घटक महत्त्वाचा आहे. त्यातला तो सल्फर कांद्याला जाणंच गरजेचं आहे. तो 20 किलो प्रति एकर गंध हा जाणं गरजेचं आहे. तो त्या सोल्युशनमधून गेलेला आहे. सर स्पेसिफिक जर क्रॉपटेक फार्मरला यूज करायचं असेल 8-21-21 कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी, तर त्यांनी त्याचं वेळापत्रक कसं केलं पाहिजे लागवडीपासून? फार सुंदर प्रश्न आहे. तर कंप्लीट कांद्याचं जर आपल्याला प्रति एकरी उत्पादन संतुलित पोषणानं करायचं असेल, संतुलित पोषण हेच केलंच पाहिजे, कारण ही काळाची गरज आहे. आपल्याकडून अप्रमाणित मिश्रण, तुम्हाला मगाशीच बोललो की डोस आपल्याला माहीत नसतो, आणि शेतकरी मग त्या पद्धतीने आणून खत मिक्स करतात. कॅल्क्युलेशन मग ते कॅल्क्युलेशन होत नाही, ते करताच येत नाही ना शेतकऱ्यांना, आणि एक तर डोस माहीत नाही, कांद्यासाठी शिफारस केलेली मात्राच माहीत नाही ना. उदाहरणार्थ प्रति एकरी कांद्यासाठी 60 किलो नत्र लागतो, 32 किलो स्फुरद लागतो, 20 किलो पालाश लागतो, 20 किलो गंधक लागतो. स्फुरदा एवढाच गंधक लागतोय, पण तो माहीतच नाही ना शेतकऱ्यांना. वेगळी खतं आणायची, टाकायची, तो जातोय का तेवढा डोस? परफेक्ट नाही जात. त्याच्यामुळे अप्रमाणित मिश्रण, असंतुलित पोषण तुमचं, आणि जो शिफारस केली मात्राही जात नाही. म्हणून ह्या सर्वांवरती मात करण्यासाठी क्रॉपटेक आणलं, म्हणजे डोळे झाकून. आता हा डोस कसा, याच्यात सगळं आणलं ना आपण. आता पहिला डोस कांद्याच्या लागवडीच्या वेळेस, म्हणजे ज्या वेळेस आपण लागवड करतो
त्यावेळेस पहिला डोस क्रॉपटेक प्रति एकरी डोस ऐकून घ्या. क्रॉपटेक 8-21-21 हे 60 किलो घ्यायचं फक्त, आणि जो गंध 60 किलो, आणि याच्यामध्ये बेन्सल सुपरफास्ट हा सल्फर आहे तो 20 किलो घ्या, आणि फक्त 45 किलो युरिया घ्यायचा इथं पहिला डोस. क्लिअर. दुसरा डोस लागवडीनंतर 35 ते 40 दिवसांनी द्यायचा, कारण इथं कंद निर्मितीची अवस्था सुरुवात होते. या ठिकाणी आपल्याला कांद्याला सगळे पोषक घटक जाणं गरजेचं आहे. मग या दुसऱ्या स्टेजला 35 ते 40 दिवसांनी लागवडीनंतर क्रॉपटेक 8-21-21 हे प्रति एकरी 60 किलो, आणि महादनचं 24-24-0 हे 50 किलो प्रति एकरी. कंप्लीट संतुलित डोस आहे हा. याच डोसवरती एवढा हा कांदा निघणार आता, आणि हार्वेस्टिंगला त्याचं जे 4 मी फायदे भेटलो ते ऑलरेडी याचे प्रयोग 5 वर्षापूर्वी वेगळे कृषी विद्यापीठं ICAR संस्था इथं प्रयोग झालेले आहेत, आणि त्या प्रयोगामधून हे अप्रूव्ह झालेलं आहे. भारत सरकार जो खत नियंत्रण कायदा तिथंसुद्धा ते अप्रूव्ह होऊन मग शेतकऱ्यांना हे मधूनच आपल्याला ते खत मिळतं, अंगठा देऊनच मिळतं. तसं मिळतं का हे खत? नाही मिळत ना. म्हणून हे कंप्लीट संतुलित पोषण आहे. त्यामुळे जमिनीचं आरोग्य देखील टिकून राहतं. जे जमिनीचं आरोग्य ढासळत चाललेलं आहे, अप्रमाणित खत, प्रमाणापेक्षा जास्त खतं टाकणं, खतं हे गरजेचीच आहेत, पण कशी दिली पाहिजेत? शिफारसी प्रमाणे दिले पाहिजेत. पण ते NPK तर महत्त्वाचे आहेत, त्याचबरोबर सेकंडरी आणि मायक्रोन्यूट्रियंटसुद्धा योग्य प्रमाणातच जाणं गरजेचं आहे. ती सगळी दखल हे क्रॉपटेक घेतात. ते सर, फार्मर लोकांमध्ये, शेतकऱ्यांमध्ये एक कन्सेप्ट आहे की जेवढं जास्त आपण त्याला देऊ, खतावर जेवढं जास्त आपण खर्च करू, तेवढं जास्त आपण यील्ड घेऊ. परंतु ज्या खताचा अतिरिक्त जे वापर होते सपोज, तर त्या अतिरिक्त वापर केल्यामुळे जो आपण कांदा काढतो तर त्याच्या क्वालिटीवरही डिफरन्सेस काही पाहायला मिळतात का? येस, फार महत्त्वाचा प्रश्न आहे हा. अतिरिक्त म्हणजे ह्याच्यामध्ये काय आलं, अप्रमाणित मिश्रण तुमचं शेतकऱ्याच्या पद्धतीप्रमाणे जे क्वालिटी म्हणतो, मार्केटला उनियन कसा पाहिजे कांदा, एक समान आकाराचा कांदा पाहिजे. पण शेतकऱ्याच्या पद्धतीमध्ये काय होतं, आपल्याला 3 प्रकारच्या राशी मिळतात कांदा काढल्यानंतर. एक असा कांदा, एक मध्यम प्रकारचा, आणि चिंगळी कांदा. ह्या दोन्ही मध्यम आणि चिंगळी कांद्याचं प्रमाण जास्त असतं, तर हे एकसारखा कांदा जो मार्केटला पाहिजे त्याचं प्रमाण कमी मिळतं. मग हे 3 प्रकारच्या राशीमुळे त्याला फटका बसतो उत्पादनावरती. मार्केट भाव तेवढा तिन्हीला वेगवेगळा मिळतो. पण ह्या क्रॉपटेकमधून दिल्यानंतर संपूर्ण पोषण, संतुलित पोषण सगळे घटक गेल्यामुळे ते उत्पादनाचा दर्जा म्हणतो आपण, क्वालिटी, त्याच्यावर परिणाम काय पडतो. म्हणजे मार्केटला जो कांदा पाहिजे आपल्याला A आणि B दर्जाचा, म्हणजे ज्या कांद्याचं आकारमान 55 ते 60 mm आहे, हा म्हणजे मार्केटेबल होणे, त्याला प्राईस जास्त मिळते. तर क्रॉपटेक दिल्यामुळे आपल्याला जवळजवळ 85 ते 90% कांदे हे A आणि B दर्जाचे मिळतात. चिंगळी कांद्याचं प्रमाण तर विशेष सोडून द्या. म्हणजे काही शेतकरी म्हणतात की आम्हाला ग्रेडिंग करावंच लागत नाही बिलकुल, असा हा क्रॉपटेक आहे. म्हणजे क्वालिटीवरती त्याचा परिणाम पडतो. सर, काही फार्मर डायरेक्ट बियाण्यांचा वापर करतात सोविंगसाठी, काही फार्मर रोप करतात आणि नंतर ते ट्रान्सप्लांट करतात. सर, रोपं तयार करत असताना ज्यावेळी आपण सुरुवातीला खतं त्याला देणार आहोत, तर त्या व्यवस्थापनामध्ये आणि डायरेक्ट सोविंगच्या व्यवस्थापनामध्ये कसं डिफरन्सेस राहील? हां, याच्यामध्ये बघा, रोपं तयार करताना आपल्याला मी डोस सांगितला कधी द्यायचा. पहिला बेसल डोस लागवडीच्या वेळेस, आणि लागवडीनंतर 35 ते 40 दिवसांनी दुसरा डोस. पण ज्यावेळेस आपण बी लावून डायरेक्ट पेरणी करतो त्यावेळेस पहिला डोस तिथं न द्यायच्या, तुमची रोपं उगून आली तुमची 7-8 दिवसात रोपं उगून द्या. तिथून पुढे 10-15 दिवसांनी, 15-20 दिवसांनी आपला पहिला डोस द्या तिथं, आणि नंतर मग बरोबर तिथून पुढे 35 दिवसांनी दुसरा डोस द्या. सर, महादन ॲज वेल एज बाकीच्या पण ज्या कंपन्या आहेत त्यांनी आता वॉटर सोल्युबल सुरू केलेले आहे. बरोबर. म्हणजे आता महादनची तर पूर्वीपासूनच होते. वॉटर सोल्युबलचा सर फार्मर कांद्यामध्ये कसं यूज करू शकतात? कांद्यामध्ये जर ड्रीप असेल तर कांद्यामध्ये सुद्धा 19-19 पासून 12-61-0, 13-0-45, 0-52-34 आणि 0-0-50 या ग्रेडचा वापर आपण वॉटर सोल्युबल सुद्धा त्या टप्प्यानुसार आपल्याला देणं गरजेचं आहे. त्याचा एकरी टप्प्यानुसार आहे, ते टप्प्यानुसार ती ग्रेड आपल्याला द्यायची आहे. पण ड्रिपचं क्षेत्र आपल्याकडे फार कमी आहे, आणि जमिनीतून देणारी खतं हा जो क्षेत्र आहे, रबीचा कांदा महाराष्ट्रामध्ये 60% पुढं आहे. तो सर्वसाधारणपणे आपली लागण पद्धतीने कांद्याचं क्षेत्र जास्त आहे. पण वॉटर सोल्युबलचा जर विचार केला तर 19-19-0, 19-19-19, 12-61-0, 13-0-45, 13-40-13, 0-52-34 आणि 0-0-50 या ग्रेड त्या वाढीच्या टप्प्यानुसार देणं गरजेचे आहे. 13-0-45 जे आहे पोटॅशियम नायट्रेट, त्याचा स्प्रे वगैरे घेऊ शकता का? घेऊ शकता ना, याचा स्प्रे घेऊ शकता तुम्ही. पण हे बेसल ह्या संतुलित डोस पोषण जर वापरलं तर तुम्हाला इथं स्प्रेची काही गरज नाही, कुठल्याही न्यूट्रिएंटची स्प्रेची गरज नाही, कारण सगळं पोषण गेलं आहे. पण ज्यांनी वापरलं नसेल त्यांनी तर त्याचा स्प्रे घेऊ शकता 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे. सर, जे फ्रॉस्ट येते, धुकं जे येते, धुकं आल्यानंतर पिकांवर आपल्याला त्याचा साईड इफेक्ट पाहायला मिळते. बरोबर. कांदा क्रॉपवर धुक्याचे 1-2 एपिसोड झाल्यानंतर धुक्यामुळे जो लॉस व्हायला अपेक्षित आहे तो मिनिमाइज करण्यासाठी काही न्यूट्रिएंट ॲप्लिकेशन करू शकतात का फार्मर? हां, बघा, धुक्यामध्ये धुकं हे पडणारच, बरोबर की नाही. पण झाडामध्ये ताकद फार महत्त्वाची आहे. त्या ताकदीमध्ये सुद्धा तुमचं न्यूट्रिएंट असेल तर ते तुम्हाला ते झाड चांगलं दिसणार. बघा, आता धुके इथं पडलेलंच आहे ना, त्या स्टेजला पण इथं दिसतंय का? तसं नाही ना.
तर न्यूट्रियनचा इम्पॅक्ट जो आहे तो बॅलन्स न्यूट्रिशन तुमचं ते हे होतं. पण अशा ठिकाणी तुमचा म्हणूनच तुम्हाला सांगायचं एक जाता जाता जो महत्त्वाचा मेसेज आहे की संतुलित पोषण हे पिकाचं उत्पादन वाढीबरोबर जमिनीचं आरोग्य, पिकाची हेल्थ फार महत्त्वाची. जसं आपल्या जीवनामध्ये संतुलित आहार किती महत्त्वाचा आहे तसं पिकाला देखील संतुलित आहार द्या. त्यामुळे तुमचं उत्पादन वाढीबरोबर जमिनीचं आरोग्य जे बिघडत चालले ते सुद्धा तुम्ही टिकून ठेवण्याचं गरजेचं आहे. सर कांद्याच्या नंतर विदर्भ साईडला एक अजून पीक घेतलं जाते ते आहे सोयाबीन. मोठ्या प्रमाणात शेतकरी सर सोयाबीनची लागवड करतात. सोयाबीनमध्ये जे फर्टिलायझर ॲप्लिकेशन फार्मर लोकांना करायचं आहे तर ते ॲक्च्युअलमध्ये ते कसं केलं पाहिजे आणि याच्यामध्ये आपले ग्रेड ते कसे यूज करू शकतो? तर सोयाबीनमध्ये सुद्धा एक मिनिट, सोयाबीनमध्ये सुद्धा आपण महादन क्रॉपटेकचं नाही थांबा जरा एक मिनिट. ओके तिथे नंबर